नमस्कार. लातूर सायन्स अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी मनोज बाबळे, करिअर मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. लातूर सायन्स अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण अनेक वेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे पॉडकास्ट आपण घेतोय. आजच्या सिरीजमध्ये आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत, मी त्यांची ओळख करून देतो. त्यांचं नाव आहे प्राध्यापक अंकुश विश्वनाथ पवार. सर MSc केमिस्ट्री आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट नावाची परीक्षा सर उत्तीर्ण आहे. त्याचबरोबर PhD रिसर्च स्टुडंट सर त्या ठिकाणी आहेत आणि लातूर सायन्स अकॅडमी या संस्थेचे सर संचालक आहेत. गेली अनेक वर्ष सर केमिस्ट्री विषय त्या ठिकाणी MSD CET नीट आणि JEE या विद्यार्थ्यांना शिकवतात. सरांचे अनेक विद्यार्थी MBBS डॉक्टर झालेले आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला सरांचे विद्यार्थी इंजिनिअरिंग आहेत. असं असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापक अंकुश पवार सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं मी मनपूर्वक असं स्वागत करतो. सर, तुम्ही MSc केमिस्ट्री आहात, त्याचबरोबर गोल्ड मेडलिस्ट आहात. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबापासून तुमचा झालेला प्रवास आज MBBS डॉक्टर घडवणं, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घडवणं, तुमच्या नेमक्या शिक्षणाचा, गोल्ड मेडलिस्ट असण्याचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो सर? सर, काय असतं, युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल असणं म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणं, शिकत असताना वेळेचं नियोजन व्यवस्थित करणं, तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की परीक्षा देत असताना त्या 3 तासामध्ये तुम्ही वर्षभर केलेल्या किंवा 2 वर्षभर केलेल्या अभ्यासाचं व्यवस्थितपणे मांडणी करणं हे फार गरजेचं असतं. आता हा झाला मी युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट होत असताना केलेला जो काय अभ्यास आहे तो. पण विद्यार्थ्यांना याच्यापासून काय मोटिवेशन मिळतं, काय प्रेरणा मिळते, खूप महत्त्वाचं आहे. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रोल मॉडेल इफेक्ट. विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्या सरांनी ही गोष्ट केलेली आहे तर आपण का करू शकत नाही. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास याच्यामुळे खूप वाढतो. दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना हे जाणीव होते की आपल्या शिक्षकाला विषयाचं सखोल ज्ञान आहे, विषयाची चांगली समज आहे आणि तो आपल्याला शिकवतोय. म्हणजे आपल्याला त्या विषयामध्ये कोणत्याही ज्ञानाची कमतरता या शिक्षकाकडून मिळणार नाही. ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी की एक टॉपर बनण्याचा अनुभव ज्या व्यक्तीला आहे तो त्या विद्यार्थ्यांना टॉपर बनवण्यासाठी खूप मार्गदर्शक होऊ शकतो. हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा विद्यार्थ्यांना याच्यापासून होऊ शकतो. नक्कीच सर. म्हणजे पहा की स्वतः ज्या वेळेला आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण झालेला असतो, एक चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी गोल्ड मेडलिस्ट असतो, एक उच्च प्रकारचं शिक्षण असतं, त्यावेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते आणि हीच प्रेरणा प्राध्यापक अंकुश पवार सर लातूर सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देत आहेत. सर, लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी JEEचं प्रिपरेशन करतात, नीटचं करतात, CETचं प्रिपरेशन करतात. 11वी पासूनच हे प्रिपरेशन करणं हे का गरजेचं आहे, असं तुमच्या अनुभवातून काय सांगाल? सर, काय होतं, जे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये पालक सजग आहेत. पालक सजग असल्यामुळं विद्यार्थ्यांना 5वी पासून किंवा 8वी पासूनच ते या परीक्षांसाठी करण्यासाठी तयार करतात. ओके सर. आणि आपल्या इकडचा जो पालक आहे तसं म्हणायला गेलं तर 10वी मधून 11वीत आल्यानंतर थोडासा उशीरच होतोय. तरी पण जर 11वीत आलेल्या पहिल्या दिवसापासून जर व्यवस्थितपणे वेळेचं नियोजन केलं आणि 11वी पासून स्टडी व्यवस्थित केला, मुलांचं काय होतं, 10वी नंतरचा जो पॅटर्न आहे 11वी सायन्सला येतात, जर ह्या नीट JEE CET या एक्झामबद्दल परिपूर्ण माहिती त्यांनी घेतली आणि 11वी पासून अभ्यास केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिक्समधले जे न्यूमेरिकल कन्सेप्ट्स असतील ते कन्सेप्ट किंवा मॅथमॅटिकल सॉल्विंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत मॅथ्समधले असतील. बायोलॉजीमध्ये काय होतं, बायोलॉजीमध्ये माइंड मॅपिंग असेल, वेगवेगळे जे काही डायग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स असतात त्याची समज जर त्यांनी 11वीतच करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये केमिस्ट्रीच्या रिॲक्शन ज्या आहेत किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम असतील, तुमचे डेरिव्हेशन्स असतील, हे जर 11वीत त्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतले, 12वीत त्याचा अभ्यास सखोल पद्धतीने केला व MCQ सॉल्विंग व्यवस्थितपणे केलं तर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येत नाही. इझिली JEE नीट CET एक्झाम क्रॅक करू शकतात. पुढचा प्रश्न असा आहे की अनेक विद्यार्थी म्हणतात की आम्ही खूप अभ्यास करतो परंतु मार्क्स येत नाही, त्याचं नेमकं कारण काय? सर, तुम्ही जो आता प्रश्न केला, जवळजवळ 70% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की मी खूप अभ्यास करतो
पण मला मार्क पडत नाही नक्की सर. किंवा माझ्या लक्षात राहत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सर पॅसिव्ह स्टडी. पॅसिव्ह मुलं काय करतात, फक्त एनसीईआरटी लाईन टू लाईन येतं आणि लाईन टू लाईन आल्यामुळे ते फक्त वाचनच करतात नक्की सर. आणि वाचन केल्यामुळे नंतर MCQ सॉल्विंग असेल. ही सगळ्यात महत्त्वाची चूक. दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक आहे वेळेचं नियोजन जे आहे ते वेळेचं नियोजन व्यवस्थितपणे विद्यार्थी करत नाहीत. नक्की सर. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं की एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना 4 वेगवेगळी पुस्तकं रेफर केली जातात. नक्की. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकाच पुस्तकाचा अभ्यास 4 वेळा करा, म्हणजे मुलांना त्या एका पुस्तकातून जेवढे काही कन्सेप्ट त्या विषयाचे असतील ते एकदम परफेक्टली क्लिअर होतील. नक्की. हे जे प्रश्न निर्माण होतात की मी खूप अभ्यास करतो, तुम्ही 4 पुस्तकातून अभ्यास करण्यापेक्षा एकाच पुस्तकाचा 4 वेळा अभ्यास करा. नक्की. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यावरचा उपाय आहे की आपल्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करणं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मी सुरुवातीला सांगितलं की एखाद्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर वाचन करणं, वाचन केल्यानंतर लिखाण करणं आणि लिखाण केल्यानंतर चिंतन आणि मनन करणं. जगामध्ये सर जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं. नक्कीच. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. मुलांना मी बऱ्याचशा वेळा हे उदाहरण देतो की आपल्याला जर आपण अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल तर नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे म्हणजे नक्की काय करायचे? 18 तास अभ्यास करायचे म्हणजे ते पुस्तक घेऊन फक्त वाचतच बसायचे का? तर नाही. ते वाचन करायचे, लिखाण करायचे आणि हे सगळं झाल्यानंतर ते वाचलेलं नंतर रिवाइज करायचे. त्याला आपण म्हणतो चिंतन आणि मनन करणं. म्हणजे चिंतन आणि मनन ही जी प्रोसेस आहे ती सध्या अलीकडच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी झालेली आहे. नक्की सर. ती जर पद्धत त्यांनी अवलंबली तर हा जो प्रश्न पडतोय की मी खूप अभ्यास करतोय पण माझ्या लक्षातच येत नाही, मी खूप अभ्यास करतोय मला मार्कच पडत नाही, हा प्रश्नच राहणार नाही. नक्कीच सर. म्हणजे सरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्याला उदाहरण दिलं, ते अतिशय प्रेरणादायी आहे. आणि त्या माध्यमातून नुसता अभ्यास करून चालणार नाही, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तुमच्याकडे वाचन पाहिजे, आकलन पाहिजे, बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे लातूर सायन्स अकॅडमीचं एक वैशिष्ट्य मी प्रेक्षकांना सांगेल की विद्यार्थ्यांसाठी एक डाऊट सेशन त्या ठिकाणी असतो. सकाळचे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करतात आणि त्याच माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे निकाल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सर, एक पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की केमिस्ट्री हा विषय म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवघड वाटतो. त्यामध्ये त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी असतात. हा अतिशय अवघड असणारा विषय, परंतु तुमचं लेक्चर अजिबात मुलांना बोर होत नाही. बऱ्याच मी शाळांमध्ये पण मी तुमच्या बरोबर फिरलो, तुम्ही दिलेले लेक्चर्स विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचं अनुभव त्यामधून येतो. आणि लातूर सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी तर तुमचं नाव कायमच घेतात. त्याबद्दल नेमकं काय सांगा? सर कसं आहे, आता केमिस्ट्री विषयाचं तुम्ही सांगितलं. केमिस्ट्री विषयामध्ये ज्यावेळेस आपण 11वी 12वीला शिकवत असतो त्यावेळेस 3 पार्ट पडतात. एक आहे फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सर, ज्यावेळेस आपण फिजिकल केमिस्ट्री शिकवतो त्यावेळेस मुलांना शिकवत असताना त्याचा मॅथमॅटिकल अप्रोच आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण करणं फार गरजेचं असतं. आणि ते करत असताना ज्या काही संकल्पना आपण शिकवतोय त्या मुलांच्या मनापर्यंत पोहोचणं हे फार 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 गरजेचं आहे. पहिलं काम म्हणजे फिजिकल केमिस्ट्री शिकवत असताना मुलांचे फॉर्म्युलेज व्यवस्थित करून घेणं, त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करून घेणं, ते एकदम त्यांच्या डोक्यामध्ये कशी व्यवस्थित बसता येते यासाठी वेगवेगळ्या ट्रिक शोधणं हे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण करत असतो. जेवढी जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तेवढं रिझल्टला ते सोपं जातं. दुसरं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण शिकवत असतो त्यावेळेस ट्रिक्स ज्या आहेत त्या ट्रिक्स मुलांना सांगणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपलं लेंदी टॉपिक आहे, पी ब्लॉक असेल, D&F ब्लॉक असेल, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री नावाचा एक टॉपिक आहे, फेरोडिक टेबल नावाचा टॉपिक आहे, केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे. हे टॉपिक ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस मुलांना शॉर्ट ट्रिक्स ज्या असतील गमतीने ते विषय समजून सांगणे फार गरजेचं असतं. आणि त्याच्यातून इनऑर्गॅनिक केमिस्ट्री त्यांना खूप छान प्रकारे समजतं. जसं बायोलॉजी मुलांना लाईन टू लाईन एनसीईआरटी मधलं वाचल्यानंतर समजतं, तसं आमच्या केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. बऱ्याचशा मुलांना ते वाचल्यानंतर समजतं, पण ते लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स तयार करून मुलांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचं. तिसरा आणि जो आमच्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही उल्लेख केला की ज्या काही केमिकल रिॲक्शन्स असतात त्या केमिकल रिॲक्शन्स समजून घेत असताना बराच असं होतं की आमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे एखादी रिॲक्शन होऊन गेलेली असते आणि आम्हाला ही मुलांना पटवून सांगायचं असतं की ती रिॲक्शन कशी झाली, एखादी गोष्ट कशी झाली हे समजून सांगत असताना त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं जे काही मेकॅनिझम आहे ते स्टेप बाय स्टेप मुलांना जर समजून सांगितलं तर मुलं ते कधीच विचारत नाही. पण साधी गोष्ट आहे सर,
तुम्हाला मी एखादी सांगितलं की सर जावा आणि तुम्ही लहानपणी आपण खेळण्यात बैलगाडी बनवायचो. बरोबर सर. बैलगाडी बनवण्यासाठी आपण काय करायचो, मक्याचं असेल किंवा ज्वारीचं आतला पाट काढून आणायचो, नंतर त्याच्या काड्या तयार करायचो, ते एकमेकांना जोडून घ्यायचो, हो. चाक तयार करायचो, नंतर चाक जोडायचो. ह्या सगळ्या गोष्टी एक 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 केल्यानंतर शेवटी आपली बैलगाडी तयार व्हायची. हो. तसंच रिॲक्शन मध्ये पण ज्या काही वेगवेगळ्या स्टेप्स असतील, रिॲक्टंट असतील, ते ज्यावेळेस एकमेकांशी एकत्र येतात आणि ते एकमेकांशी जोडत 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 प्रत्येक संकल्पना, प्रत्येक मेकॅनिझम मुलांना समजून सांगितलं आणि मग आपण फायनल स्टेप पर्यंत पोहोचलो, प्रोडक्ट मिळाला, नक्की तर सर. मुलांना प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी खूप सोपी जाते. म्हणजे प्रत्येक स्टेप एखाद्या रिॲक्शनची कशी होते हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये समजून सांगावं लागतं. म्हणजे फिजिकल असेल, इनऑर्गॅनिक असेल किंवा ऑर्गॅनिक असेल, नक्कीच. हे तिन्ही आमच्या केमिस्ट्रीमधले असले प्ले पार्ट शिकवत असताना आम्हाला 3 वेगवेगळे ऍक्टिंग म्हणा किंवा वेगवेगळे आमचे स्वतःचे रूप तिथं निर्माण करावे लागतात आणि मुलांना शिकवावं लागतं. त्यावेळेस ते संकल्पना त्यांच्या क्लिअर होतात. नक्कीच सर. म्हणजे चांगला टीचर जो असतो एक मोटिवेशन निर्माण करतो, एक प्रेरणा देतो, एक अभिनयातून तो शिकवतो आणि तो जो कन्सेप्ट आहे तो एकदम विद्यार्थ्याला समजेल, उमजेल अशा भाषेत शिकवण्याचं काम लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून होतं. सर, सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की टीचिंग मेथडॉलॉजी आहे ती खूप महत्त्वाची असते. कारण नीटचं असेल, जेई असेल, सीईटी असेल, एनडी असेल, आपले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी नेव्हीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहेत की जर तुम्ही पाहिलं तर टीचिंग मेथडॉलॉजी खूप महत्त्वाचं आहे. कारण एका वर्गामध्ये आपल्याकडे असणारे जे विद्यार्थी आहेत ते 60 ते 70 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. मग त्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बुद्धिमत्तेला जाऊन त्याला समजणं असं शिकवावं लागतं, त्याचा डाऊट सॉल्व्हिंग घ्यावा लागतो, त्याचे पेपर घ्यावे लागतात. ही नेमकी टीचिंग मेथडॉलॉजीमध्ये लातूर सायन्स अकॅडमीमध्ये वेगळं काय सर? ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सध्याला शिक्षणामध्येच म्हणा किंवा लातूर सायन्स अकॅडमी असेल किंवा कोणतंही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, येस सर. आमच्या सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यात सुरुवातीला ही करावी लागते की मुलांना अगोदर वर्गात आणून बसवावं लागतं. बरोबर. मुलं फिजिकली आमच्या समोर प्रेझेंट आहेत, नक्की सर. पण सध्या त्या रीलमधून बाहेर पडणं, मोबाईलमधून बाहेर पडणं, दुसऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यातून बाहेर काढून सुरुवातीला वर्गात आणून बसवणं नक्की सर. आणि बसल्यानंतर आम्ही जे शिकवतोय बरोबर. ते त्या मुलांच्या मनात उतरवणं, ही बेसिक संकल्पना लातूर सायन्स अकॅडमीची आहे. नक्की. म्हणजे मुलं वर्गात बसत असताना त्यांना पूर्णपणे मेंटली असेल, फिजिकली असेल, वर्गात प्रेझेंट करणं, प्रेझेंट केल्यानंतर जे काही आम्ही शिकवतोय ते व्यवस्थितपणे त्यांना समजून सांगणं. आमचे ते नोट्स देत असताना सर प्रिंटिंग नोट्स न देता आम्ही प्रत्येक गोष्ट एनसीईआरटी लाईन टू लाईन किंवा एनटीने जो सिलेबस दिलेला आहे, जेईचा असेल, नीटचा असेल किंवा आपल्या महाराष्ट्र बोर्डने जो सीईटीचा सिलेबस नक्की दिलेला आहे, त्या सिलेबसप्रमाणे लाईन टू लाईन नोट्स त्यांना आपण वहीमध्ये डिटेक्ट करून देतो. हे करत असताना मुलांच्या हाताखालून त्या बऱ्याचशा गोष्टी जातात. ते झाल्यानंतर एकदा थेरी समजून सांगितली नक्की सर. की त्या थेरीवरती PYQs, मग ते जेई एक्झाम मध्ये असतील, नेट एक्झाम मध्ये असतील किंवा सीईटी एक्झाम मध्ये दिलेले असतील, जे PYQs आहेत ते आम्ही सॉल्व्ह करून घेतो. नक्की. ते सॉल्व्ह करून झाल्यानंतर मुलांकडून MCQ सॉल्व्ह करून घेतो. नक्की म्हणजे सर. प्रत्येक पॉईंट झाल्यानंतर त्याचे जर MCQ सॉल्व्ह केले तर तो पॉईंट तिथल्या तिथं क्लिअर होतो. नक्की सर. सिंपल मेथॉडॉलॉजी आहे सर. म्हणजे कोणत्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ही मेथॉडॉलॉजी जर यूज केली तर नक्कीच. तो शिकवला जाणारा थेरी कन्सेप्ट जो आहे तो मुलांचा खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होतो आणि मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो की बाबा एखादा पॉईंट आपण शिकलोय त्याच्यावरचे MCQ आपल्याला सुटतायत, तर ती नक्कीच. अडचण त्यांना पुढे येत नाही. हे पहिलं. ते झाल्यानंतर डेली प्रॅक्टिस टेस्ट आपण एक 10 ते 20 MCQ मुलांचे त्यांना सोडवण्यासाठी देतो. नक्की म्हणजे सर. डेली प्रॅक्टिस टेस्ट जेवढे DPPs असतील किंवा डेली प्रॅक्टिस टेस्ट असतील हे जर मुलांनी सोडवले नक्की. तर टेस्टच्या माध्यमातून त्यांना अजून जास्तीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मिळतात, त्यांचा कॉन्फिडन्स अजून जास्त प्रकारे वाढतो. हे दुसरं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यातून पण मुलांना काही अडचणी शिल्लक राहिल्या, नक्की. 99.99% मुलांच्या वर्गात मी शिकवत असताना जेवढे काही क्लिअर होतं, कन्सेप्ट क्लिअर झाले की डाऊटला खूप मुलं कमी येतात. नक्की सर. पण ज्यावेळेस एखादा DPP आपण सॉल्व्ह करायला देतो त्याच्यातला एखादा क्वेश्चन सोडवत असताना त्यांना काही अडचण निर्माण होते. नक्की. पण ती निर्माण झालेली अडचण सोडवण्यासाठी मुलं आमच्याकडे येतात. नक्की. म्हणजे डाऊट सॉल्व्हिंग हा एक सेशन खूप महत्त्वाचा आहे. तिथं आपण ते त्याच्याकडून क्लिअर करून घेतो. नक्की. आणि हे सगळं झाल्यानंतर एक 15 दिवसातून एकदा त्यांची फुल लेंथ टेस्ट, नक्कीच. सीईटीची असतील, नेटची असतील किंवा जेईची फुल लेंथ टेस्ट आपण घेतो. म्हणजे सुरुवातीला विद्यार्थ्यांना सखोल प्रमाणे ज्ञान देणं, त्यांच्याकडून ते करून घेणं, म्हणजे शिकवणं हा एक पार्ट आहे, मुलांकडून अभ्यास करून घेणं हा दुसरा पार्ट नक्की आहे. सर. ते आपण करून घेतो, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करतो आणि त्यांना जास्तीत जास्त टेस्ट कशा सॉल्व्ह करून देता येतील याच्यावरती आपला फोकस असतो. म्हणजे मुलांची ही लातूर सायन्स अकॅडमी जी मेथॉडॉलॉजी आहे नक्की सर. त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे यश मिळते. म्हणजे ज्याचा IQ किंवा SQ पण, आम्ही सोशल
क्वेश्चन जो आहे तो पण निर्माण करायचा प्रयत्न करतो याच्यावर. हळूहळू मुलं समाजात जे हे काही शिक्षण घेत आहेत त्याचा उपयोग त्यांना चांगल्या प्रकारे कसा करता येईल हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस ते मुलं त्या अभ्यासाकडे अट्रॅक्ट होतात आणि अभ्यासाकडे अट्रॅक्ट झाले ते चांगल्या प्रकारे निकाल देतील. समाजात एक चांगला इंजिनियर असेल, चांगला डॉक्टर असेल म्हणून ते काम करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी होईल. म्हणून आम्ही ही सगळी मेथोडॉलॉजी जी निर्माण केलेली आहे, जो काय अभ्यासाचा आमचा पॅटर्न आहे तो खूप यशस्वी होताना आम्हाला आता दिसतोय. नक्कीच सर. पहा की 10वी नंतर काय या पुस्तकाचे सर लेखक सुद्धा आहात. जे पॉडकास्ट हे प्रेक्षक पाहतायत त्यांना मी विनंती करेल की खाली तुम्हाला नंबर जे पाहायला मिळत आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. 23 मार्च पासून इयत्ता 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्याचा ब्रिज कोर्स आपल्या बारामतीमध्ये लातूर सायन्स अकॅडमी TC कॉलेजच्या समोर जे आहे ते सुरू होतोय. या 1 महिन्यामध्ये तुम्ही नीट, CET, JEE, MST CET, NDA यांसारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याबद्दलचं बेसिक नॉलेज जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयांचा अभ्यास कसा करावा याचंही तुम्हाला नॉलेज दिलं जाणार आहे. तर जे प्रेक्षक, जे पालक आणि विद्यार्थी हा पॉडकास्ट पाहतायत त्यांना मी विनंती करेल की 23 मार्चसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि नक्की आपल्या ब्रिज कोर्सला या. सर, एक पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात यशस्वी पॅटर्न जो आहे तो लातूर पॅटर्न आहे. पूर्वी मुलं शिकण्यासाठी कोटामध्ये जायची, लातूरला जायची. आज बारामतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक वेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मुलं येतात. म्हणजे आज आपल्या मुलांना बाहेर जाण्याची गरज नाही असा पॅटर्न तुम्ही बारामतीमध्ये केलेला आहे आणि तो अगदी यशस्वी पद्धतीनं दाखवलेला आहे. साक्षी रट्टे नावाची आपली जी विद्यार्थिनी आहे ती MBBS एम्स मधून केलेली आहे. पूजा कारंडे नावाची विद्यार्थिनी आहे. आता JEE मेन्सचा सुद्धा कालचा जो निकाल आला तो खूप चांगल्या प्रकारचा आला. त्याबद्दल नेमकं थोडक्यात काय सांगाल सर? सर, काय झालंय आता ज्यावेळेस मेट्रो सिटीज आहेत की बारामतीमधला एखादा विद्यार्थी असेल, तो ग्रामीण भागातला असेल किंवा शहरातला असेल, नक्की सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांशी असलेली अटॅचमेंट. नक्की. मुलं आता सहसा त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी जरासं दबकतात. नक्की सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांपाशी राहून मुलं इथंच शिकू शकतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरं आहे की आपल्या आईने केलेलं जे अन्न असतं, जेवण असतं, त्याची आठवण मुलगा कुठे गेले, मुलगी कुठे गेली तर तिला येते. बरोबर. म्हणजे बारामतीमध्ये जर त्यांना चांगल्या पद्धतीत शिक्षण जर मिळत असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे घरचं जेवण खाऊन मुलं इथे शिकतात. बरोबर आहे सर. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्याच म्हणजे मी असो, तुम्ही असो किंवा पालक असतील, बरोबर आहे, त्यांच्यासाठी आहे म्हणजे आर्थिक स्थिती. बरोबर आहे. पालकांना जर आपल्या घरापासून लांब जाऊन जर शिकायचं असेल तर तो जो खर्च आहे तो माफ आहे सर. नक्की म्हणजे सर. पुण्याला जाऊन शिकायचं म्हटलं, तुम्ही लातूरला जायचं म्हटलं, मुंबईला जायचं म्हटलं किंवा कोट्याला जायचं ओके म्हटलं सर. तर तिथं मेस, हॉस्टेल याचाच खर्च कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये येतो. नक्की सर. आणि बाकीच्या गोष्टीचा खर्च हा खूप लांब जातो. म्हणजे कमीत कमी 11वी-12वी शिकायचं असेल तर पूर्ण 2 वर्षाचा खर्च जर आपण धरला तर 7-8 लाख रुपयापर्यंत तो खर्च येऊ शकतो. म्हणजे आर्थिक भार त्या कुटुंबाचा नसतानाही मुलांना तिकडे पाठवतात. बऱ्याचशा गोष्टी पालक करत असतात, त्यासाठी कर्ज घेणं असेल, त्यांच्या आतापर्यंत केलेली सेव्हिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते खर्च करतात. पण तेच जर बारामतीत त्याच पद्धतीत शिक्षण जर त्यांना मिळत असेल तर त्यांच्यावरती येणारा आर्थिक जो ताण आहे तो खूप 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 कमी होतो. म्हणजे बारामतीमध्येच आपण चांगल्या गोष्टी, जे लातूरमध्ये जे शिकवलं जातं, जे कोटामध्ये शिकवलं जातं, मुलांना जे जे कन्सेप्ट तिथे व्यवस्थितपणे करून घेतली, तिथली जी कन्सेप्ट आहे, मेथोडॉलॉजी आहे, ती जर बारामतीमध्ये त्यांना व्यवस्थितपणे मिळाली तर मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही आणि आनंदात मुलं आपल्या घरी राहून इथं व्यवस्थितपणे शिक्षण घेऊ शकतात. हे त्याच्यामुळे बारामतीमध्ये एकतर एज्युकेशन हब झालेले, नक्की सर. खूप सुरक्षित वातावरण बारामतीमध्ये आहे. म्हणजे जसं कोटा असेल, पुणे असेल, मुंबई असेल, मुलांना खूप असं मस्त वाटतं शिकायला, तसंच बारामतीमध्ये आता खूप 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 चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर मुलांना बारामतीत येणं म्हणजे खूप चांगलं वाटतं. चांगली स्थिती इथे निर्माण झाली तर मुलांनी नक्की बारामतीला शिकण्यासाठी यावं. नक्कीच सर. म्हणजे पहा की SPCT एक्सिड ज्युनियर कॉलेज, त्याचबरोबर लातूर सायन्स अकॅडमी, विद्यार्थ्यांचं हॉस्टेल, मेस, हे सगळं एका छताखाली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ते आपल्या लातूर सायन्स अकॅडमीमध्ये. सर, या पॉडकास्टच्या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा त्या ठिकाणी देत आहेत आणि जे 11वी-12वी मध्ये आपल्याकडे प्रवेश घेत आहेत त्या विद्यार्थ्यांनी अकॅडमी निवडत असताना नेमकं कशा पद्धतीने निवडावी आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रवेश आपल्याकडे निश्चित करावा सर? आता सर प्रॉब्लेम कसा होतो, आता बऱ्याचशा अकॅडमीची कन्सेप्ट अशी आहे की मुलगा त्यांच्याकडे आला की ते त्यांच्या अकॅडमीबद्दल पूर्ण माहिती सांगतात. ते कसं टीचिंग करून घेणार आहे, काय करणार, हे सगळे काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे काउन्सिलिंग सांगितलं जातं. नक्की सर. आणि पालकांना पहिल्याच दिवशी फीसाठी बरोबर टार्गेट त्यांच्याकडून फी भरून घेतली जाते. बरोबर.
आपल्या लातूर सायन्स अकॅडमीमध्ये एक चांगली गोष्ट ही आहे सर की ज्यावेळेस 10वीची परीक्षा मुलांची संपेल बरोबर. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसांनी म्हणजे 23 मार्चला आपला ब्रिज कोर्स चालू होत आहे. नक्की सर. ब्रिज कोर्स ही काय संकल्पना आहे सर की नक्की जेई नीट सीईटी मध्ये तुमचे जे काही विषय असतील, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल किंवा बायोलॉजी असेल, ओके सर. या विषयांचं सुरुवातीचं जे नॉलेज आहे त्याच्यासाठी लागणारे बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या मुलांना 8वी 9वी 10वीमध्ये झालेले पण त्या क्लिअर नसतील तर त्या एका महिन्यामध्ये आपण क्लिअर करून घेतो. आणि जेई नीट सीईटीला आलेले क्वेश्चन्स किंवा येणारे जसे क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनची तयारी पण आपण त्या एका महिन्यात करून घेतो. आणि ते सगळं झाल्यानंतर एका महिन्याचा कोर्स झाल्यानंतर जर मुलांना आपली मेथोडॉलॉजी आवडली, आपलं शिकवणं आवडलं, लातूर सायन्स अकॅडमीमध्ये असणाऱ्या टीचिंग फॅसिलिटी ज्या असतील त्या आवडल्या, आपली बस फॅसिलिटी आहे, नवीनच आता आपण बस घेतली, बस फॅसिलिटी पण चालू केलेली, ती फॅसिलिटी आवडली, आपली मेसची फॅसिलिटी आवडली, हॉस्टेलची फॅसिलिटी आवडली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं टीचिंग आवडलं, तर एका महिन्यानंतर मुलांनी विचार करायचा आहे की आपल्याला ह्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय का नाही. म्हणजे कुठलीही अकॅडमी निवडत असताना तिथं असणारा शिक्षक तुम्हाला शिकवत असताना ते शिकवले जाणारे कन्सेप्ट जर क्लिअर होत असतील तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत आहात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे कन्सेप्ट जर त्या शिक्षकांनी शिकवले आणि त्या परीक्षांमध्ये येणारे प्रश्न त्या कन्सेप्टवरती आधारित असतील आणि तर जे ते क्वेश्चन्स तुम्हाला सुटत असतील तर असं समजून जायचं की त्या शिक्षकाने शिकवलेलं मला समजते. आणि जर समजत असेल तर नक्कीच तुम्ही एका महिन्यानंतर त्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्या. म्हणजे आमची प्रोसेस लातूर सायन्स अकॅडमी एकदम सोपी आहे सर की एक महिना तुम्ही आम्हाला पहा. नक्की सर. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. एक महिना तुम्ही आम्हाला पहा, आमची टीचिंग मेथोडॉलॉजी आवडली तरच तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घ्या, नाही तर ऍडमिशन घेऊ नका. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला फी भरायचीच नाहीये. एक महिना सगळे जे शिक्षक, आणि असं पण नाहीये की बाबा पहिल्या दिवशी जो शिक्षक शिकवतोय तो नंतर आम्हाला एक महिना शिकवला नंतर बदलला जातो, असं होत नाही सर. आम्ही स्वतः मालक आहे. नक्की. मी स्वतः केमिस्ट्री विषय शिकवतो. आमचे जे 2 पार्टनर आहेत माझे, एक बायोलॉजीचे आहेत, एक मॅथ्सचे आहेत, एका सरांचे मिसेस फिजिक्सचे आहेत. म्हणजे आम्ही चौघं बेसिक टीम जी आहे ते आम्ही चौघच आणि आम्ही चौघही शिकवतो. त्यामुळे पहिल्या दिवशी जे शिक्षक त्यांना शिकवणार आहेत तेच 12वीचा शेवटचा दिवस असेपर्यंत शिकवणार आहेत. त्यामुळे ते चेंज पण होणार नाहीत. म्हणजे ही मेथोडॉलॉजी मी का सांगतोय, बऱ्याचशा अकॅडमीमध्ये नवीन ऍडमिशन घेत असताना जे चेहरे समोर केले जातात 2-3 महिन्यानंतर शिक्षक बदलले जातात आणि त्याचा इम्पॅक्ट त्या विद्यार्थ्यावरती होतो. नक्कीच. म्हणजे एखाद्या शिक्षकाला अडॉप्ट करण्यासाठी कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना लागतो. आणि तेवढा दिवस जर सारखं चेंजिंग होत राहिले तर मुलांच्या अभ्यासावर त्याचा खूप विपरीत परिणाम होतो. म्हणजे आपल्या इथं असणारं हे सगळ्यात चांगलं गोष्ट ही आहे की आपल्या इथं असणारे शिक्षक कधीच बदलत नाही. नक्कीच सर. जे आहेत ते सगळे शिक्षक स्थायी आहेत. नक्कीच सर. खूप चांगल्या प्रकारे मुलांचा अभ्यास करून घेतात, मुलांवरती वैयक्तिक लक्ष देतात आणि एका महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या तरच त्या मुलाने आपली इथं ऍडमिशन प्रोसेस करावी असं आम्ही त्यांना सांगतो. नक्कीच सर. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण प्राध्यापक अंकुश पवार सर यांच्याशी संवाद साधलेला आहे. सर खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला समजल्या, त्याचबरोबर तुमचं असणारं नॉलेज त्या ठिकाणी समजलं, एक विद्यार्थ्यांसाठी असणारे जे काही कॉमन प्रश्न होते तेही समजले. पालकांना विनंती करेल की आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लातूर सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या पेजला नक्की फॉलोअप करा. आणि प्राध्यापक अंकुश सरांनी आपल्याला या पॉडकास्टसाठी वेळ दिला त्याबद्दल सर तुमचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू सर.